अंघोळ गरम पाण्याने करावी की थंड पाण्याने करावी? आयुर्वेद काय सांगतो? उष्णांगुणा धक्कायस्य परिषेको बलावः तेनैव तुत्तमांगस्य बलहृत्केशचक्षुषाम्. जर तुम्ही आंघोळीसाठी अधक्काय प्रदेशी म्हणजे मानेपासून खालच्या शरीराच्या भागावर उष्णांगू म्हणजेच गरम पाणी वापरलं तर ते बलावह म्हणजे बल देणारं आहे. आणि तेच गरम पाणी जर तुम्ही उत्तमांग म्हणजे तुमच्या शिरप्रदेशी वापरलं तर ते तुमच्या डोळ्यांचं आणि केसांचं बल हनन करणारं आहे. जर एखाद्या गोष्टीला उष्णता दिली तर तिथे काय होईल? डायलेटेशन होईल. म्हणजे जर शिरप्रदेशावरून गरम पाणी वापरलं तर आपल्या रोमकूपांचं डायलेटेशन होणार आहे आणि इथून हेअर लॉस हा इझी होईल. त्यामुळे आपण केस धुताना हे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी वापरायचं. अजून एक मोलाचा उपदेश आयुर्वेद करतो, तो म्हणजे न केशाग्राणी अभिहन्यात. बऱ्याचदा काय होतं, घाईत असताना केस सुकवताना जोरजोरात झटकले जातात किंवा हेअर वॉश करताना सुद्धा आपण केसांची मुळं जोरजोरात घासतो. अशाने काय होईल तर तुमचे हेअर रूट्स हे वीक होऊन जातील आणि हेअर लॉस हा इझिली होऊन जाईल. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्या लक्षात येत नसतील तरी त्या आजपासून जरूर लक्षात घ्या आणि असं करणं नक्की टाळा.